साल 2016 मध्ये महाराष्ट्रातल्या 3 तालुक्यामधल्या अनेक गावातल्या गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या द्वारे स्वतःच्या हिमतीवर दुष्काळाशी 2 हात केले आणि 2016च्या पावसाने त्या गावांना पूर्वी कधीही केलं नव्हतं असं पाणीदार केलं। यातून प्रेरणा घेऊन पाणी फाउंडेशननं या वर्षी या स्पर्धेचा आवाका 10 पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतला। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 13 जिल्ह्यांच्या 30 तालुक्यांमधल्या प्रत्येक गावाला या स्पर्धेत सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं। हे मोठं काम होतं। या कामाला आर्थिक सहाय्य मिळालं भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांकडून। जेव्हा आमिर आणि त्यांच्या टीमने पाणी फाउंडेशन बद्दल आम्हाला सांगितलं, मुकेश आणि मी ताबडतोब या सहभागी होण्याचं ठरवलं। मला विश्वास आहे की संवादाची ताकद, गावकरी आणि व्यवस्था यांच्यातील भागीदारी आणि समाजाने केलेलं श्रमदान यावर आधारित पाणी फाउंडेशनचे जे काम आहे त्यामुळे लाखो गावकऱ्यांची आयुष्य बदलतील आणि रिलायन्स फाउंडेशन या पुढाकाराला अजून मोठ्या स्तरावर नेण्यास कटिबद्ध आहे, जेणेकरून एक दिवस महाराष्ट्र पूर्णपणे दुष्काळमुक्त होईल। When I saw the presentation that Satya first made, सत्याने दिलेलं प्रेझेंटेशन पाहून मला हा विश्वास वाटला की ही काही नुसती हवेत सुचलेली गोष्ट नाहीये। प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष होतं आणि आमिर या कामामागे उभा आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण आमिर जे काम हाती घेतो त्याचं तो सोनच करतो। त्यामुळे मला खात्री वाटली की हे काम नक्की यशस्वी होणार। पाणी फाउंडेशनचं या कामाप्रती असलेलं समर्पण मला भावलं। संस्था म्हणून या विषयाची नाडी पाणी फाउंडेशनने अचूक ओळखली आहे आणि संपूर्ण राज्यात एक लोक चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत। ये सबसे महत्वपूर्ण बात है, क्योंकि जब जन आंदोलन होता है तभी आगे कुछ परमानेंट सॉल्यूशन पाए जा सकते हैं। टाटा ट्रस्ट म्हणून आम्हाला अत्यंत आनंद होतोय की पाणी फाउंडेशनने त्याच पद्धतीचा अवलंब केलाय ज्या पद्धतीनं एकात्मिक ग्रामीण विकास साधला जाऊ शकतो। स्पर्धेसाठी जलसंधारणाचं ट्रेनिंग देणं हे मोठं आव्हान होतं। 2000पेक्षा जास्त गावांवरून येणाऱ्या 10,000 प्रशिक्षणार्थींना जलसंधारणाचं ट्रेनिंग द्यायचं होतं, ज्यासाठी एकूण 22 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर्स खोलले गेले। WOTR वॉटर आणि स्पर्श या संस्थांनी या कामात महत्त्वाची भूमिका बजावली। सोबतच मागच्या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावातील ती लोक सुद्धा प्रशिक्षक बनून या कामात जोडली गेली, ज्यांनी आपल्या गावात जलसंधारणाच्या कामांमुळे होणारे चमत्कार प्रत्यक्ष पाहिले होते। ट्रेनिंगची तयारी म्हणून पाणलोट विकासाची तांत्रिक माहिती सहज पद्धतीने समजावून सांगणाऱ्या 20 पेक्षा जास्त फिल्म्स बनवल्या गेल्या आणि ज्यासाठी जन्म झाला चतुरराव आणि चतुराताई या 2 जलसंधारण मित्रांचा। मंडळी, चतुरराव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार। ट्रेनिंग सेंटर्सना ट्रेनिंगसाठी आवश्यक सुविधांनी सुसज्ज केलं गेलं। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जोमात प्रशिक्षण सुरू झाली आणि एप्रिल आणि मेच्या महिन्यात स्पर्धेत कमाल करून दाखवण्याचा दृढ संकल्प करून प्रशिक्षणार्थी गावकरी आपापल्या गावी परतले। स्पर्धेच्या 45 दिवसांमध्ये महाराष्ट्रभरच्या वेगवेगळ्या गावांच्या दुष्काळग्रस्तपासून पाणीदार होण्याच्या प्रयत्नांचे साक्षीदार बनले आमिर खान आणि किरण राव।